जळगाव जामोद शहरात बिबट्याचा वावर, नागरिकांना सतर्कतेचे आवाहन. जळगाव जामोद शहरात बिबट्याचा वावर आढळून आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शहरातील सिद्धिविनायक नगर परिसरात आमदार डॉक्टर संजय कुटे यांच्या निवासस्थानाजवळ तसेच महात्मा फुले कन्या शाळा परिसरात लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात बिबट्याची हालचाल कैद झाली आहे. या घटनेची माहिती मिळताच आमदार डॉक्टर संजय कुटे यांचे स्वीय सहाय्यक निलेश शर्मा यांनी पहाटे सुमारे 5 वाजता वन विभाग, पोलीस प्रशासन, महसूल विभाग, शाळा प्रशासन आणि नगर परिषद यांच्याशी संपर्क साधून तातडीने आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या. तसेच नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वन विभाग आणि संबंधित प्रशासकीय यंत्रणा सतर्क झाल्या असून परिसरात गस्त वाढवण्यात आली आहे. नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने प्रशासनाकडून काही महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या आहेत. प्रशासनाने नागरिकांना पहाटे किंवा रात्री उशिरा बाहेर जाणे टाळण्याचे, लहान मुलांना घराबाहेर एकटे न सोडण्याचे, घराच्या परिसरात पुरेसा प्रकाश ठेवण्याचे आवाहन केले आहे. तसेच कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता संशयास्पद हालचाल आढळल्यास तात्काळ प्रशासनाशी संपर्क साधण्याचेही सांगण्यात आले आहे. प्रशासकीय अधिकारी बिबट्याला पकडण्यासाठी प्रयत्नशील असून नागरिकांनी घाबरून न जाता संयम बाळगून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. युवा क्रांती न्यूजसाठी आकाश बोरसे, जळगाव जामोद.